वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी अभिवादन करून दैनिक आणि सूर्यवार्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण अशा एका ठिकाणी आलेलो आहोत ज्याला शाश्वत मराठा आरक्षणाचा लाभ पूर्ण मराठा समाजाला एक समान मिळाला पाहिजे. यासाठी मागील 4-5 दिवसापासून आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक, जलतज्ञ आणि या विषयावर ज्याचा सखोल असा अभ्यास झालेला आहे असे राजेंद्र दाते पाटील हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. पण मागील 4-5 दिवसापासून आंदोलन करत असताना सुद्धा शासनाने त्यांची अद्यापर्यंत दखल घेतलेली नाही. ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. कारण एकीकडे शासन हे सांगत आहे की आम्ही मराठा समाजाच्या पूर्ण पाठीमागे आहोत, त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत आहोत. पण एकीकडे एक ज्येष्ठ अभ्यासक 4-5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनावर बसलेला आहे, पण त्याची शासन दखल घेत नाही. यासाठी त्यांचे सोबत असलेले त्यांचे समर्थक, आपण त्यांचं मनोगत, यावेळेस त्यांची काय भावना आहे ते समजून घेऊया. सर, याबाबत आपलं काय मनोगत आहे? शासनाने अद्यापर्यंत याची दखल का घेतली नाही? नाही, दखल घेतलेली आहे. सकाळीच कमिशनर साहेबाचा फोन दाते पाटलाला आला होता. त्यामुळं सरकारनं दखल घेतली नाही असं म्हणता येणार नाही. सरकारनं दखल घेतलेली आहे आणि सरकार म्हणलं की बाबा लवकरात लवकर तुमच्या जी मागणी आहे ती पूर्ण करू. दाते पाटलाने आग्रह धरलाय की आम्हाला लेखी द्या, लेखी घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असं त्यांनी सांगितलं. बरं, आतापर्यंत लेखी आश्वासन देण्याची काही मानसिकता दिसते शासनाची? 100% दिसते. आतापर्यंतच्या बोलण्यातून आणि त्यांचे काही समर्थक काल ते पक्षाचे लोक ते भेटले, विशेषतः शहराध्यक्ष किशोर शितोळे पाटील आणि त्यांच्याबरोबर जे 4-5 नगरसेवक आले होते भाजपचे, त्यांनी देखील आश्वासन दिलं की बाबा आम्ही साहेबाशी बोलतोय. मंत्री अतुल सावे यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांचं आणि ते म्हणतात की बाबा आम्ही लेखी द्यायचा प्रयत्न करू. फक्त प्रयत्न करू म्हणत आहोत का अशा ठोस आश्वासन? कारण की त्यांचा जो अभ्यास आहे आरक्षणावरती, एक एक मुद्द्यावर त्यांचा सखोल अभ्यास झालेला आहे, तर याची शासनाने कुठे दखल घेतलेली आहे का? ज्यांच्या जे 7 मागण्या आहेत त्यांच्या आमच्या सोबत आम्ही 7 मागण्या केल्या मराठा क्रांती मोर्चातर्फे. तर त्याच्यातली पहिली मागणी आहे की ते एक संभ्रम निर्माण झालाय आज महाराष्ट्रामध्ये. काय संभ्रम निर्माण झालाय की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण भेटलं. पण तसं नाही. जमिनी हकीकत अशी आहे की ज्याची कुणबी नोंद आहे, ज्याची वंशावळी जुळते, अशाच लोकांना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो ओबीसी कुणबी म्हणून. परंतु ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही, त्यांचे कुठल्याही प्रकारचं सरकारी सवलती नाहीत. स्वतः माझं उदाहरण घ्या स्वतःच की मला स्वतःला कुठं नोंद सापडत नाही. म्हणजे असे 95% मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे, विशेषतः मराठवाड्यामध्ये आहे की त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या नोंदी नाहीत आणि त्याच्यामुळे त्याला आरक्षण नाही. सध्या सरकारनं सांगितलं की हैदराबाद गॅजेटमध्ये देखील कुठलाही संबंध नाही. हैदराबाद मध्ये कुठे उल्लेखच नाही. मग उल्लेख नसलेल्या मराठ्याचं काय करायचं? सरकारनं जो काही संभ्रम निर्माण केलेला आहे की सगळ्याला आम्ही आरक्षण लागू केलं, तसं लागू केलं नाही. फक्त सरकारला लक्षात यावं की नेमकं आरक्षण कुणाला मिळतंय, त्यासाठी दाते पाटील उपोषणाला बसलेत. ती आमची पहिली मागणी. दुसरी मागणी आहे की SEBC जे आरक्षण दिलेलं आहे, ते जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला ओबीसी प्रमाणात सगळ्या सवलती द्याव्या. म्हणजे आमच्या गोरगरीब मराठा समाजाच्या मुलाला चांगलं शिक्षण घेता येईल आणि उच्च शिक्षण बी घेता येईल. त्यामुळं ओबीसीला ज्या सवलती त्या सगळ्या सवलती या SEBC आरक्षणाला दिल्या पाहिजे, विशेषतः मराठ्याला दिल्या पाहिजे, अशी आमची मागणी. तिसरी मागणी आहे की मराठा समाजाने अनेक आंदोलनं केली, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेत, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत. जोपर्यंत त्यांचे गुन्हे कमी होत नाहीत किंवा मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत त्याला नोकरीमध्ये किंवा विविध ठिकाणी जाता येणार नाही. आणि त्यामुळे आमचं सरकारला मागणी आहे की बाबा त्यांचे गुन्हे वापस घ्या. तुम्ही वापस घ्यायचं तर म्हणलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे 15 दिवसाच्या आत गुन्हे वापस घेण्याची अंमलबजावणी करावी, अशी आमची तिसरी मागणी आहे. चौथी मागणी आहे की मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी सारथी संस्था जी काढलेली आहे, ते सारथी संस्थेला तुटपुंजी निधी दिलेला आहे. त्या निधीमध्ये मराठा समाजाचे कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळं मागणी अशी आहे की दाते पाटलाची, मराठा क्रांती मोर्चाची, की त्याला 5,000 कोटी रुपये द्यावे. म्हणजे
मराठा समाजाचे प्रश्न सुटतील. त्याच्या पुढची मागणी आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कशासाठी केले? मराठा समाजातल्या गरीब मुलांसाठी उद्योगधंदे करण्यासाठी त्यांना भांडवल मिळावं म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ केलेलं आहे. परंतु सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ डबघाईला आलेलं आहे, तर त्याला निधीच नाही. बरं, ज्यांच्या कर्ज मंजुरी झालेल्या आहे त्या कर्ज मंजुरी झालेल्या त्यांना पैसे नाहीत. त्यामुळे असे लोक कसं त्यांची अडचण येणार आहे. त्यामुळं सरकारकडे आमची मागणी आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाला 5,000 कोटी रुपये द्या आणि ज्यांचे कर्ज प्रकरण मंजूर झालेले आहेत 1,500 कोटी रुपये बाकी आहेत ती ताबडतोब द्यावे आणि या मराठा समाजातले जे बेरोजगार लोक आहेत त्यांना त्याचा फायदा व्हावा अशी आमची मागणी आहे. 6वी मागणी अशी आहे की ज्या लोकांनी सरकारी दरबारी अर्ज दाखल केलेले आहेत अमुक ठिकाणी नोकरीसाठी याच्यासाठी, तर ती लगेच ऍक्सेप्ट करावे आणि त्यांना त्यांच्या जागी त्यांच्या जिथे पोस्टिंग आहे त्यांना देण्यात यावी अशी आमची 6वी मागणी आहे. शेवटची मागणी 7वी मागणी जी आहे की या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी जे हुतात्मा झाले पहिले ते झाले काकासाहेब शिंदे. तर अशी आमची मागणी आहे की बाबा 5 कोटी रुपये त्यांच्या स्मारकाला निधी द्यावा, 2 एकर त्यांना त्यांच्या स्मारकाला जागा द्यावी अशा प्रमुख मागण्या घेऊन मराठा क्रांती मोर्चातर्फे आपल्या समाजाचे जे तज्ज्ञ आहेत, आरक्षण तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र दाते पाटील या ठिकाणी बसलेले आहेत. मराठा क्रांती मोर्चा संपूर्ण त्याच्या पाठीशी आहे आणि सरकारला आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि त्यांच्या प्रकृती सध्या खालावलेली आहे त्याची गंभीर दखल सरकारने घ्यावी एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं. आत्ताच आपण बघितलं की शासनाने कुठेतरी याची दखल घेतल्याची त्यांच्या समर्थकांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्या ज्या 7 मागण्या आहेत त्या न्याय उचित मागण्या आहेत, याची शासनाने दखल घ्यावी आणि त्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करून त्यांचं हे अन्नत्याग आंदोलन लवकरात लवकर संपावं असं क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचं बी मागणी आहे. याकडे शासन आता कितपत लक्ष देते आणि कधीपर्यंत हे उपोषण मागे होते, सूर्यवार्ताच्या माध्यमातून याच्यावर नजर ठेवली जाईल. आमचे कॅमेरामॅन प्रकाश सातपुतेसह मी सुधीर खैरे. धन्यवाद.